नमस्कार. वन डे वन रीलचा आजचा दुसरा भाग. आज पाहूया की बाळाच्या डोळ्याची काळजी कशी घ्यायची ते. मागच्या भागात आपण पाहिलं होतं बाळाच्या नाळीची काळजी कशी घ्यायची आणि आज पाहूयात बाळाच्या डोळ्यांची काय काळजी घ्यावी आणि डोळ्यामध्ये काही काजळ घालावं की नाही. आपली एक परंपरागत चालत आलेली पद्धत आहे की बाळाच्या डोळ्यामध्ये काजळ घालतो आपण. मग काही वेळा असंही एक्सक्यूज देतो की काजळ हे होममेड आहे, घरीच बनवलंय. पण कुठलंही काजळ तुम्ही बाळाच्या डोळ्यात घातलं तरी बाळाला 2 प्रकारचे अपाय होऊ शकतात. पहिलं म्हणजे बाळाच्या डोळ्याला इन्फेक्शन होऊ शकतं. बाळाची अश्रू वाहणारी जी सॅक किंवा नळी असते, त्या नळीला या प्रकारचं इन्फेक्शन होऊ शकतं. ती नळी काजळाने ब्लॉक झाल्यामुळे. आणि दुसरं, की बाळाच्या डोळ्यात जर रडताना किंवा बाळाने डोळे चोळताना काजळ गेलं, तर बाळाला केमिकल कंजंक्टिव्हायटिस होऊ शकतो. म्हणजे बाळाच्या डोळ्याच्या आत याप्रमाणे लालसरपणा येऊ शकतो. त्यामुळं बाळाच्या डोळ्यात काजळ घालू नका. आणखी एक गोष्ट, काजळ मग इतर ठिकाणी लावलं तर चालेल का? तर एखादी बारीकशी टिकली तुम्ही लावू शकता. ठीक आहे. बाळ असंही देवानं खूप गोंडसच बनवून पाठवलेलं असतं. त्यामुळं काजळ लावून ते आणखी काय गोंडस होणार आहे, नाही का? आणखी एक परंपरागत चालत आलेली एक चुकीची समजूत आहे, की बाळाच्या डोळ्यांना, भुवयांना जर काजळानं रंगवलं, तर बाळाचे डोळे मोठे होतात. तर असं काहीही होत नाही. बाळाच्या डोळ्यांचा आकार आणि बाळाच्या डोळ्यांची साईज हे दोन्हीही अनुवंशिकतेनं आलेलं असतं. ठीक आहे. बाळाची जशी-जशी वाढ होईल तसं-तसं बाळाचं नाक जसं आकार घेतं, बाळाचा चेहरा आकार घेतो, तसंच बाळाचे डोळे सुद्धा आकार घेतात. आपण काजळ लावल्यामुळं त्या आकारामध्ये काहीही बदल होत नाही. अनुवंशिकतेनं जसे बाळाचे डोळे पुढे जाऊन होणार आहेत, ते तसेच होणार आहेत. त्यामुळं काजळ लावून डोळे किंवा भुवया रंगवू नका. बाळ उगीचच बेढप दिसतं आणि त्या काजळामुळे इन्फेक्शन देखील होतं. त्यामुळं बाळाच्या डोळ्यात काजळ लावू नका. ठीक आहे? ओके. हां. पण बाळाचे डोळे जर असे चिपडत असतील, जर सकाळी चिटकून बसत असतील, तर मात्र बाळाच्या डोळ्याला इन्फेक्शन झालं हे जाणून घ्या. आणि जर अशा प्रकारचे चिपडे किंवा डोळे लालसर झाले असतील, सकाळी चिटकून बसत असतील, तर मात्र ताबडतोब बालरोग तज्ञ डॉक्टरांना दाखवून बाळाच्या डोळ्याची ट्रीटमेंट मात्र करून घ्या. धन्यवाद.